भारत माता की। आज आपल्या रायगड अधिवक्ता परिषद आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या अधिवक्ता कार्यशाळेच्या आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असणारे राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंचावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर सन्माननीय पारिजात पांडेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय सुशीलजी अत्रे, सन्माननीय दीपकजी, या ठिकाणी उपस्थित असणारे संजू गोरवाडकरजी, माझे सहकारी भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी, या ठिकाणी ॲडव्होकेट मनोज भुजबळजी आणि त्यांचे सर्व मंचावरचे सर्व सहकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी, पनवेल रायगड इथून आलेले आपण सर्व विधिज्ञ, उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी सगळ्यात आधी या पनवेलचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपणा सर्वांचंच या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन देखील या ठिकाणी करतो। खरं तर पनवेल सारखा परिसर की ज्या परिसराची लोकसंख्या अतिशय झपाट्यानं वाढते, माननीय पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल हे आंतरराष्ट्रीय नकाशावरती असणार आहे। इथून जगभरामध्ये लोक भरारी घेतील आणि जगभरामधले विविध क्षेत्रातले उद्योजक असतील किंवा नागरिक असतील, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे हे पनवेलला येणार आहेत। हा देश आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतका झपाट्यानं विकसित होतोय की त्या बरोबरीनं संपूर्ण देश चालला पाहिजे, यासाठी ते जशी दक्षता घेत आहेत तशीच प्रत्येक समाज घटक आणि त्या समाज घटकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्गानं त्याची काळजी घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे। आपल्यासारखे विधिज्ञ जे मंचावर बसलेत, समोर बसलेले आहेत, कायद्याच्या आपण वेगवेगळ्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करता, आपल्याकडे आलेल्या आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण झगडता, कष्ट करता आणि सरकारचे वेगवेगळे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील आपल्या माध्यमातून प्रयत्न अनपेक्षितरित्या अपेक्षितरित्या हा सातत्यानं होत राहतो। आपण पाहतोय केंद्र सरकार आपापल्या परीने प्रयत्न करते, जे रिडंडंट झालेले कायदे आहेत हे कायदे आता बाद झाले पाहिजेत आणि कायद्यांमध्ये दुरुस्त्यांबरोबर नवे अपेक्षित असे कायदे, माहिती तंत्रज्ञान आज सन्माननीय आशिषजी यांच्याकडे ते खातं आहे, याच्या बरोबरीनं वेगवेगळ्या गोष्टी आपण आता ऐकतोय। आता दिल्लीच्या एअरपोर्टच्या बाबतीमधली काल परवाची न्यूज आहे की जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय। आता या अशा पद्धतीचं तंत्रज्ञान एकीकडे मोदींजींच्या प्रयत्नानं मोठ्या प्रमाणावरती डिजिटल इकॉनॉमी या देशाला उपलब्ध झाली की जगाला अजून त्याची सवय झालेली नाही। अशा वेळेला या देशातला नागरिक, तो सुशिक्षित असू द्या अशिक्षित असू द्या, त्या प्रत्येकाला या सगळ्या देशामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, या चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये अंतर्भूत झाल्या पाहिजेत, त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे। मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, तर त्या प्रत्येक माणसाचा विकास होण्यासाठी आज सन्माननीय मोदीजी प्रयत्नशील आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रयत्नशील आहे। अशा वेळेला या प्रत्येकाला या अनिर्बंध अशा पद्धतीची जी वाढ वेगवेगळ्या क्षेत्रात होते, त्याला कायद्याचं बंधन जे सरकार घालतंय तो कायदा योग्य पद्धतीनं त्याचं संरक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, यासाठी आपल्या मार्फत सुद्धा अति मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत। आणि त्यामुळे अशा वेळेला या वेगवेगळ्या पद्धतीचे हे कायदे हे त्या सर्वसामान्य नागरिकाला समजले पाहिजे। त्याची बाजू तर आपण मांडतात, पण त्याला ते समजले पाहिजेत, त्याचं त्या बाबतीतही शिक्षण झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून जसा सरकार प्रयत्न करेल तसं अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून देखील प्रयत्न झाले पाहिजेत। आपल्या मार्फत ते होत आहेत। अनेक वेळेला रायगड जिल्ह्यातल्या पनवेल मधल्या आपली अधिवक्ता परिषद असेल किंवा सगळ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्यासाठी लोक न्यायालय असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्याची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे। मी त्याबद्दल
आपल्या अधिवक्ता परिषदेचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अशाच पद्धतीनं आता जो जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळानं पास केलं आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये प्रगतीच्या दिशेनं पुढे जात असताना त्याच्यामध्ये जो अर्बन नक्षलिझम त्या प्रगतीच्या पायामध्ये पेड्या घालण्याचा प्रयत्न करते। वेगवेगळ्या पद्धतीचा कुठे ना कुठेतरी नरेटिव्ह चालून कुठेतरी या सगळ्या प्रगतीच्या पायामध्ये या जी खीळ बसवण्याचा प्रयत्न चालतो त्याला कुठे ना कुठेतरी वेगळं केलं पाहिजे आणि या अशा पद्धतीचे जे संघटनात्मक प्रयत्न होतात हे संघटनात्मक प्रयत्न थांबवले पाहिजेत। मला असं वाटतं सरकार आपल्या पद्धतीनं काम करणार आहे, पण त्याच बरोबरीनं आपल्याही माध्यमातून हे काम अधिकाधिक झालं पाहिजे। तर त्याच्यासाठीच जनजागरण हे करण्यासाठी मला असं वाटतं की अधिवक्ता परिषदेपेक्षा योग्य अन्य कुठल्या पद्धतीचं व्यासपीठ असू शकत नाही। मी यासाठी आजच्या या विषयाचा अंतर्भाव आपण आपल्या आजच्या या कार्यशाळेत केला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो। भुजबळ साहेब, पनवेलचा लोकप्रतिनिधी तुम्ही बनवलाय, या सगळ्यांनी बनवलेला आहे, त्यामुळे पनवेलच्या दृष्टिकोनातून न्यायालयाच्या अधिक खोल्यांची मागणी असू द्या, जुन्या इमारतीच्या ठिकाणी तिथे आपल्याला नवीन अत्याधुनिक इमारत हवी आहे त्यासाठीचा आपला पाठपुरावा असू द्या, हे तर सतत चालूच राहणार आहे। नाहीतर तुम्ही आम्हाला घरी बसू देणार नाही याची मला खात्री आहे। आणि आपले सारखे सर्व सहकारी आहेत की पनवेल सारख्या ठिकाणी न्यायालय सुरू झालं आणि पाहता पाहता ही इतकी गरज त्या ठिकाणी अधिक खोल्यांची निर्माण झालेली आहे, ती शासनाच्याही लक्षात आपण आणून देतोय। सन्माननीय पारिजातजींचं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य या दृष्टिकोनातून लागतंय, ते सुद्धा त्यांच्या सर्व पद्धतीनं त्यांच्या क्षमतेचा आपल्याला उपयोग करून देत आहेत। पारिजातजी, याबद्दल मी तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो। सन्माननीय आशिषजी आज या ठिकाणी आवर्जून आपल्यामध्ये आहेत, ते आज इथे आले म्हणून आम्ही त्यांना करून पक्षाची एक बैठक घ्यायला लावली। म्हणजे त्यानिमित्त तुमच्यामुळे या कार्यक्रमामुळे आमचाही व्यक्तिगत फायदा अविनाशी आमचा यामुळे झालेला आहे। मी पुन्हा एकदा आशिषजींचं की जे स्वतः विधिज्ञ आहेत, भारतीय जनता पार्टीची बाजू ही वेगवेगळ्या बाबतीमध्ये तर ते मांडतच राहतात मीडियाच्या समोर, पण वेगवेगळ्या विषयांमध्ये कुठे ना कुठे समाजाची दिशाभूल करण्यात जेव्हा कोणी प्रयत्न केलेला आहे त्या वेळेला कुठे नरेटिव्ह उघडे पडून दाखवण्यासाठी अतिशय भाषेमध्ये आणि अतिशय चपखल प्रमाणाने ते लोकांवर मांडण्याचं कौशल्य हे आशिषचं आहे, हे आपण वारंवार आणि मला वाटतं की आजही आपल्याला पाहायला मिळेल। मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्व या कार्यशाळेला शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।